नीतू सिंह, एसबीटीवी न्यूज में आप सबका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के कुछ प्रमुख समाचारों पर। आरसीएफ पुलिस स्टेशन के सहायक पुलिस निरीक्षक राजेश चंदुगड़े अपनी पूरी टीम के साथ बाइक चोर को पकड़ने में हुए कामयाब। मुंबई स्थित आरसीएफ पुलिस स्टेशन में आए दिन बाइक चोरी होने की खबरें सामने आ रही थीं। रोज बाइक चोरी होने की शिकायत से परेशान सहायक पुलिस निरीक्षक राजेश चंदुगड़े अपनी पूरी टीम के साथ बाइक चोर को पकड़ने की कोशिश में लग गए। आखिरकार उनकी टीम की मेहनत रंग लाई। उन्होंने महादेव सुभाष सदाफुले नामक आरोपी को गिरफ्तार किया और अब वो पुलिस कस्टडी में है। पूरी जांच पड़ताल के बाद पता चला कि वो आरोपी सिर्फ बाइक घर से काम तक ले जाने के लिए इस्तेमाल करता था। पुलिस ने सारी बाइक अपनी कस्टडी में ले ली है। आमच्याकडे आरसीएफ पोलीस स्टेशनचे माझे डिटेक्शन ऑफिसर आहेत ए.पी. चंदुगडे यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की एक मोटरसायकल चोर आहे आणि तो बऱ्याचशा मोटरसायकली त्यांनी आरसीएफ आणि मुंबई शहरातल्या चोरलेल्या आहेत। त्यामुळे ती इन्फॉर्मेशन आम्ही वर्कआउट केली। तर त्यावेळेला आम्हाला महादेव सुभाष सदाफुले हा एक 19 वर्षाचा क्लीनर आम्हाला मिळून आला। त्याच्याकडे आम्ही सतत इन्क्वायरी केली असता त्याने जवळजवळ 8 मोटरसायकली चोरल्याची आम्हाला कबुली दिलेली आहे। त्याच्यानंतर आम्ही त्याला गुन्ह्यात अटक करून 8 मोटरसायकली आम्ही उरण येथून ताब्यात घेतलेल्या आहेत। त्यापैकी 5 मोटरसायकली चोरीचे गुन्हे आरसीएफ पोलीस स्टेशनला म्हणजे आमच्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत। एक गुन्हा जो आहे तो टिळकनगर पोलीस स्टेशनचा आहे आणि एक गुन्हा जो एलटी मार्ग पोलीस स्टेशनचा आहे। जी उर्वरित 8वी मोटरसायकल आहे ती कुठल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेली आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत। 8 पैकी 7 गुन्ह्यांच्या तक्रारी दाखल आहेत। त्यापैकी 5 आरसीएफला आहेत, एक टिळकनगरला आहे आणि एक एलटी मार्गला आहे। एक साथीदार तो सांगतोय पण आम्ही अजून त्याचा शोध घेतोय। हा जो चोर आहे हा क्लीनरचं काम करतो। ह्याला उरणला बऱ्याचशा वेळेला क्लीनरसाठी गाडीवर बोलवलं जातं। हा मुंबईमधून चोरी करून मोटरसायकलवर जायचा उरणला। त्याच्यानंतर त्या उरणला एका ठिकाणी ती मोटरसायकल ठेवायचा, तिथंच तो कामधंदा करायचा। तिथून तो पुन्हा मुंबईला बाय बस यायचा। पुन्हा त्याला जेव्हा उरणला पुन्हा कामासाठी बोलवलं जायचं त्यावेळी तो पुन्हा दुसरी मोटरसायकल चोरी करायचा। पुन्हा त्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन तो उरणला तशीच ठेवायचा एका ठिकाणी। अशा प्रकारे त्यांनी हे सगळे मोटरसायकल्स चोरलेले आहेत। एक मोटरसायकल त्यांनी 2000 रुपयाला विकलेली होती, परंतु समोरचा माणसाचं ट्रेस आउट होत नाही किंवा त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यानं ती मोटरसायकल नेलेली नाही आहे। पण या सगळ्याच मोटरसायकली आम्हाला एकाच ठिकाणी त्यानं ठेवलेल्या होत्या, त्या मिळून आलेल्या आहेत। आज आमच्याकडे जो मोटरसायकल चोरीचा जो आरोपी पकडले, आम्ही मोटरसायकली पकडल्या आणि पहिल्याच दिवशी एसबी न्यूज हे नवीन चॅनलने आमची मुलाखत घेतलेली आहे। बरेचसे चॅनल आमची मुलाखत घेत असतात, त्यामध्येच हे एक 24 तास चालणारं नवीन चॅनल आज लॉन्च झालेलं आहे आणि पहिलीच मुलाखत माझी घेतलेली आहे। मी आरसीएफ पोलीस स्टेशनच्या वतीनं, माझे अधिकारी कर्मचाऱ्याच्या वतीनं आपल्या न्यूज चॅनलला मी शुभेच्छा देतो। कैमरामैन सनी मेहरोल के साथ प्रियंका चौहान, एसबीटीवी न्यूज। इसी के साथ खबरों का सिलसिला करते समाप्त। मैं नीतू सिंह, मुझे दीजिए इजाजत। जाते जाते एक अनुरोध है आपसे कि आपके आसपास जो भी घटनाएं घटित होती हैं, कृपया हमारी टीवी स्क्रीन के नीचे दिखाए गए नंबर पर संपर्क करें। आप हमें लॉगिन भी कर सकते हैं। हमारी वेबसाइट है www.sbtvnews.in।